राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी गटातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली आहे। या सभेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली। ते म्हणाले की केंद्रातील भाजप सरकारनं महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या खासदारांनी त्याला विरोध केला। हा पराभव नरेंद्र मोदी सरकारचा नसून देशातील महिलांचा आहे। त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकीत महिला या विरोधकांना धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिलाय। पुढे ते म्हणाले की सरकार म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहोत। वांबोरी परिसरातील पाण्याचे योग्य नियोजन करून हा भाग दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न केले जातील। वांबोरी गटातील जनता नेहमीच आमच्या सोबत राहिली असून याही निवडणुकीत अक्षय कर्डिले यांना सर्वाधिक मतं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचं काम अक्षय कर्डिले करतील असं सांगत त्यांनी सर्वांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचं आवाहन केलंय। या सभेला आमदार काशीनाथ दाते, उमेदवार अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, विनायक देशमुख, ॲडव्होकेट तात्यासाहेब डोळसे, त्याचबरोबर शिवाजी सागर, प्राध्यापक शामराव पठारे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय गडाख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार काशीनाथ दाते यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेमध्ये राहून काम करणारे नेतृत्व होते। त्यांनी स्वतःची काळजी न करता जनतेची सेवा केली। नगर तालुक्यावर त्यांची मजबूत पकड होती आणि जनतेशी थेट नाळ जोडली गेली होती। ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलंय। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।